नमस्कार, मी मंजिरी निवास चौगले. संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. नगर परिषद राज्य संवर्ग अधिकारी व नगरपालिका कर्मचारी यांचे दिनांक 29 ऑगस्टपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू. सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे. राज्य सरकारकडे नगर परिषद राज्य संवर्ग अधिकारी व नगरपालिकेतील कर्मचारी यांनी पुढीलप्रमाणे मागणी केली आहे. सर्वांचे वेतन कोषागारमधून करण्यात यावे. 10, 20, 30 प्रगती योजना लागू करावी. सर्वांचे सेवार्थ ID तात्काळ काढण्यात यावेत. जुनी पेन्शन योजना सुरू करण्यात यावी. तत्कालीन ग्रामपंचायत सर्व कर्मचारी यांचे विनाअट नगर परिषदमध्ये समावेशन करण्यात यावे. याबाबत लवकर निर्णय न झाल्यास आरोग्य, पाणी पुरवठा इत्यादी अत्यावश्यक सेवासुद्धा बंद करणार असल्याचे हुपरी नगर परिषदेचे कर्मचारी आंदोलनाच्या वेळी बोलत होते. संचार टाइम्ससाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला. 29 ऑगस्टपासून संपूर्ण महाराष्ट्रभर राज्य संवर्ग अधिकारी व नगर परिषद कर्मचारी यांनी आपल्या न्याय मागण्यासाठी बेमुदत बंद आंदोलन सुरू केलेलं आहे. आज त्याचा जवळजवळ 7वा-8वा दिवस आहे चालू. आपल्या नगर परिषद कर्मचाऱ्यांना सेवार्थ ID मिळावा, कोषागारातून वेतन मिळावं, 10, 20, 30 ही आश्वासित योजना लागू व्हावी, जुनी पेन्शन लागू व्हावी आणि नगर परिषदेचे जे कर्मचारी आहेत तत्कालीन ग्रामपंचायतकालीन त्यांचं विनाअट समावेशन व्हावं. या न्याय मागण्यासाठी आम्ही गेले 8 ते 10 दिवस आपण हे आंदोलन करत आहोत. शासनानं आज देखील त्याची दखल घेतलेली नाही. गेले 3 महिने झाले सहाय्यक अनुदान सुद्धा प्राप्त न झाल्यामुळे वेतनसुद्धा देणं अवघड झालेलं आहे. तर या आमच्या न्याय मागण्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत. तर मी या शासनाला या वतीनं विनंती करतो इच्छितोय की आपल्या या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्या. अन्यथा आम्हाला नाईलाजास्तव सर्व अत्यावश्यक सेवा सुद्धा बंद करून आपल्या विरोधात आंदोलन करावं लागेल. मी कळकळीची विनंती करतोय की आपण लवकरात लवकर यावरती तोडगा काढून या सर्व कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा.